मोरपीस श्रीकृष्ण कथेचा भाग 119. सुदामा चरित्र. सुदामा द्वारिका नगरीत आलेला आहे. कृष्णाने त्याचं मोठं आनंदाने स्वागत केलं. कडकडून मिठी मारलेली आहे. मित्र आणि भगवंताची गाठ भेट झालेली आहे. जणू काही ते जीवाशिवाचं मिलन, भक्त भगवंताचं मिलन, आत्मा परमात्म्याचं मिलन. द्वारकाधीशाची ती अवस्था काय सांगावी. सुदामाचं चित्र बघून द्वारकाधीशाला त्याच्या परिस्थितीचं अगदी जाणीव झाली. सुदामाचे पाय रक्तबंबाळ झालेले होते. काटे कुटे त्याच्या पायामध्ये बोचलेले होते. शरीर कृश झालेलं होतं, परंतु भक्तीचं तेज मात्र चेहऱ्यावरती झळकत होतं. कृष्णाने त्याला सिंहासनावरती बसवलं आणि आज्ञा केली की परातीत पाणी आणा, याचे पाय धुण्याकरता. रुक्मिणी बघतच राहिली. कोण आहे बरं हा मित्र, की साक्षात परब्रह्म द्वारकाधीश श्रीकृष्ण जातीने त्यांची सेवा करतात आहे. आश्चर्यचकित झालेली रुक्मिणी सुवर्णाच्या परातीमध्ये पाणी आणायला गेलेली होती, परंतु विलंब लागला. कृष्णाने त्या पाण्याची ही वाट पाहिली नाही. देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात कहाय छुयो नहीं, नैनन के जल से पग धोए, नैनन के जल से पग धोए. कृष्णाच्या डोळ्यातली ती आसव सुदामाच्या चरणावरती अभिषेक करीत होते. जखमांवरती ते क्षारयुक्त पाणी पडताच सुदामाला ते झोंबत होतं आणि तो आहा चू करत होता. त्यावेळेला कृष्णाला जाणवलं की याला वेदना होतात आहे. क्षारयुक्त पाण्याने माझ्या मित्राला वेदना होत आहे. म्हणून गंगा महाराणीला कृष्ण म्हणतो, हे गंगे आज उलटी वाहा ग. चरणातून वाहणारी गंगा नयनातनं वाहायला लागली. अमृतासारखं गोड गोड पाणी, जणू काही ते गंगाजल डोळ्यातनं झिरपत होतं. आणि त्या गंगाजलाने, नयनाच्या गंगाजलाने द्वारकाधीश श्रीकृष्णाने सुदाम्याचे चरण कमल धुतले. आपल्या खांद्यावरच्या त्या मखमली शेल्याने त्याचे पाय पुसले. त्याच्या पायामध्ये बोचलेले काटेही काढले. सुदामाची सुंदरशी त्याची सेवा केली. हे दृश्य पाहून सर्व राण्या आश्चर्यचकित झाल्या. कोण आहे बरे हा, असं काय पुण्य केलं म्हणून की प्रभूची त्यांच्यावरती एवढी मर्जी. आज नाथ मात्र यांना फारच सन्मान देतात आहे. कोण असेल बरं. त्यावरती कळलं की हा सुदामा द्वारकाधीशांचा बालपणीचा मित्र. ते बघून त्या सर्व राण्या आनंदित झाल्या. कृष्णाने सुदाम्याला नवीन वस्त्र दिले. त्याला मंगल स्नान करायला सांगितलं. उटणं लावलेलं आहे आणि सुदाम्याला भरजरी वस्त्र नेसवले. सुदाम्याचं सुंदरसं आदरातिथ्य केलं. पंचपक्वान्य जेवायला होती. जे अन्न कधी डोळ्याने पाहिलं नव्हतं, आज ते सुग्रास असं भोजन सुदाम्याला जेवायला मिळत होतं. त्यानंतर कृष्ण आणि सुदामा ते दोघंही पण गप्पा करू लागले. मित्रा, कसा आहेस रे? सुखी आहेस ना? लग्न वगैरे केलं काय? मुलं वगैरे आहेत काय? सुदामाने आपली सविस्तर अशी परिस्थिती सांगितली. हो मित्रा, सुशील पत्नी आहे. पत्नीचं नाव सुशीला. मुलंही आहेत ईश्वराच्या कृपेने. सर्व परिचय दिला. आणि त्यानंतर कृष्ण म्हणाला, अरे मित्रा, वहिनीने माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल ना? कृष्णा, काय विचारतोस रे?
काय देऊ रे तुला? तुझं हे एवढं वैभव आणि एवढं हे सर्व काही ऐश्वर्य, मी आणलेली ती गाठोडी, पोह्याची गाठोडी तुला द्यायला मला लाज वाटते. मनोमन भावनेबरोबर तो सुदामा बोलत होता आणि आणलेली पोह्याची ती गाठोडी या काखेतनं त्या काखेत लपवत होता. परंतु कितीही लपंडाव केला तरी जगताचा लपंडाव खेळणाऱ्या त्या लीलाधारी भगवंताला ते काय चुटकीचा खेळच हो. आणि सुदाम्याला म्हणाला, सुदामा सुदामा, आता चुकू नकोस. गुरुकुलामध्ये तू मोठी घोड चूक केलीस. गुरुमातेने दिलेले माझ्या वाट्याचे चणे खाल्ले आणि तुझ्या स्त्रीचा क्षय झाला. यशस्वी होते ती उलटी झाली आणि त्याचा क्षय झाला. सुदामा, अरे जो कोणी दुसऱ्याच्या वाट्याचं खातो, चोरतो, प्राप्त करून घेतो, हिरावून घेतो, त्याला दारिद्र्य येतं. आणि या कारणानेच सुदामाला 18 विश्व दारिद्र्य प्राप्त झालेलं होतं. बघा श्रोते हो, हे अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे की याकरिताच कुणाच्या वाट्याचं आपण कधीही हिरावून घेऊ नये. बंद दार केलं तरी तो अंतर्यामी भगवंत, सर्वव्यापी भगवंत, त्याला सहस्त्र नयन आहे, तो बघतच असतो आणि आपल्या प्रारब्धाचं फळ आपल्याला भोगावं लागतं. कृष्णाला वाटत होतं आता तरी मात्र यांनी चुकू नये आणि शेवटी कृष्णाने त्याच्या हातातली ती पोह्याची पुरचंडी घेतलेली आहे. पुरचंडी घेतली आणि त्या गाठोडीला बांधलेल्या पाप पुण्याच्या त्या गाठी फटाफट उकलल्या गेल्या. कृष्णाने ते पोहे अगदी प्रेमरसाने भिजलेले, भक्तिरसाने भिजलेले ते सुदाम्याचे पोहे, त्याचं ते सर्वस्व होतं, त्याचं ते जीवन होतं. ते पोहे त्यांनी मिटक्या मारून मारून त्यांनी खाल्ले आणि सुदामाला म्हणाला, सुदामा, किती रे गोड तुझे हे पोहे, हे भक्तिरसाचे पोहे. हे पोहे खाताना मला माझ्या मैयाची आठवण येते. मी गोकुळात असताना, गाई चरायला जात असताना मैया मला असेच पोहे, दही, साखर मला खायला द्यायची. कृष्णाला आपल्या यशोदा मैयाची आठवण आली आणि त्याच्या डोळ्यात परत यशोदेची आठवण आली म्हणून डोळे भरून आले हो. आई असतेच अशी, ती प्रेमास्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. बोलावू मी तुझं आता कोणत्या उपायी. तिचं स्मरण झालं, मित्रांनी आणलेली भेट आणि आईनं प्रेमानं खाऊ घातलेले ते पोहे, याची बरोबरी त्यांनी केली. सुदाम्याला आनंद झाला. रुक्मिणी पाहत होती आणि तेवढ्यामध्ये आता प्रभू दुसरीही मूठ खाणार. एका मुठीमध्ये भगवंत काय देणार आहे याचा अंदाज रुक्मिणीला लागलेला होता. दुसरी मूठ जर का खाल्ली तर काही खरे नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणाली, बघू तर द्या आम्हालाही पण की हे पोहे किती गोड आहे. आणि द्वारकाधीशाला त्यांनी अडवलेलं आहे. असे ते भक्ती रसाचे पोहे श्रीकृष्णाने ग्रहण केले आणि त्याच्या बदल्यामध्ये काय नाही दिलं हो. त्यांनी त्या सुदाम्याला प्रतिद्वारिका नगरी, सुदाम नगरी, त्या विश्वकर्म्याला सांगितलं की हे विश्वकर्म्या, तू त्या पोरबंदरला जा आणि जशी द्वारिका नगरी आहे तशी सुदाम नगरी रच. आणि इकडे मात्र श्रीकृष्ण त्या सुदामाबरोबर बालपणीच्या आठवणी करीत होता, गुरुकुलातल्या गोष्टी करीत होता. आणि दोघांचेही पण इतके सुंदर विषय रंगलेले होते की कसा दिवस उगवत होता आणि कसा दिवस मावळतीला जात होता हे काही कळत नव्हतं. सुदामा कृष्णाच्या त्या स्वभावाला पाहून त्याला वाटलं एवढं वैभव ऐश्वर्य आलं, पण कृष्णा, गोविंदा, माधवा, जसा आहे तसाच आहे रे तू. का कणभरही तुझ्यामध्ये फरक पडला नाही. येताना मला संकोच वाटला कृष्णा, तू मला ओळखशील की नाही म्हणून.
पण नाही नाही नाही, अरे तू माझाच कृष्ण. जसा त्या गुरुकुलामध्ये मला आपल्या पात्रातलं भरभरून खाऊ घालायचा आणि म्हणायचा, सुदामा तू हे घे, सुदामा हे घे, किती रे मर्जी तुझी माझ्यावरती. कृष्णा, एवढं वैभव, एवढं ऐश्वर्य, पण काही काही कमी नाही रे तुला, आणि काही फरक पडला नाही तुझ्या स्वभावामध्ये. सुदाम्यानं कृष्णाचं मोठं कौतुक केलं. कृष्ण म्हणाला की सुदामा, अरे मैत्रीमध्ये कसलं रे मोठेपण आणि वैभव. मैत्री ही मैत्री असते, आणि याकरता श्रोते हो, मैत्री कुणाबरोबर करायची तर ईश्वराबरोबर. ईश्वराने जर का एकदा हात धरला तर तो कायमचा पकडून ठेवतो, तो कधीही विसरत नाही. विस्मरण होतं ते जगताला, परंतु नित्यस्मरण करणारा तो भगवंत आहे. कंगाल असलेल्या मित्रालाही तो मालामाल करतो, दुःखी असलेल्या मित्राला आनंद देतो. हा द्वारकाधीश, त्यांनी आपल्या सर्व राण्यांचा परिचय करून दिला. तेव्हा सर्व राण्या त्या ब्राह्मणाचं पूजन करू लागल्या. एकतर पौष महिना, त्या पौष महिन्यात पौष ऐतवारी ब्राह्मणाच्या पूजनाचा अतिशय मान आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे की पौष ऐतवाराची कहाणी, की त्या दिवशी दानधर्म केले तर त्याचे फल जे आहे ते कोटी कोटी मिळत असतं. रुक्मिणी राणीने वंदन केलेलं आहे. सुदामा तिला आशीर्वाद देतो आहे. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, सत्यभामा, मित्रवंदा, कालिंदी, जामुवंती, सत्या, भद्रा, लक्ष्मणा त्या वंदन करीत होत्या. सुदामा आशीर्वाद देत होता. अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्रवती भव. आणि त्याच्यानंतर त्या 16,108 राण्या आल्या ना. सुदामा आशीर्वाद देता देता थकून गेला हो, आणि कृष्णाकडे पाहायला लागल्या. कृष्णा, अरे आणखीन किती आहे सांग. कृष्ण हसला. उपरनं आपल्या तोंडाला लावलं कृष्णाने. कारण सुदामा जो आहे की तो पाहतच राहिल्या. अरे केवढा रे तुझा हा परिवार. वाटलं नाही कृष्णा तू असाही असेल म्हणून. आणि दोघांनी विनोद केला. सुदाम्याने सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे. सुदामाचा सुंदरसा सत्कार सन्मान झाला. आणि आता मात्र कृष्णाला ठाऊक होतं की जोपर्यंत सुदामा आपल्या नगरीमध्ये परत जाणार नाही, सुशीला मात्र अन्नाचा कण घेणार नाही की पाणी पिणार नाही. तिच्या काळजीपोटी त्याला आता निरोप देणे गरजेचं आहे. म्हणून सुदाम्याला तो म्हणतो आहे, मित्रा, पुढच्या वेळेला येताना वहिनीला घेऊन ये. सुदामा त्याला कळून चुकलं की कृष्णाला काय म्हणायचं आहे. आता आपण परतीला गेलं पाहिजे. कृष्णाने त्याचे भरजरी वस्त्रही काढून घेतले आणि फाटके कुटके त्याचे जे वस्त्र होते ना ते त्याला परत दिले. तरी सुदाम्याच्या मनात काही आलं नाही. त्यांनी काही मागितलं नाही हो. तो मागण्याकरता आलाच नव्हता. तो तर कृष्णाची भेट घेण्याकरता आलेला होता. मनामध्ये कृष्णाचं प्रेम त्यांनी ठासून घेतलेलं होतं, भरून घेतलेलं होतं. कृष्णाला निरोप देऊन तो आपल्या नगरीकडे जाण्याला निघाला. मजल दर मजल करीत पोरबंदरला येऊन पोचला. बघतो तर काय तिथे झोपडी नाही, पत्नी नाही, ते घरटंही नाही. हे भगवंता, अरे काय आधी होती त्याहीपेक्षा दैना अवस्था. काय रे भगवंता, परीक्षा घेतोस तू माझी. छे, तो भगवंत परीक्षा नाही तर त्यांनी कृपा केलेली होती. प्रति सुदामा नगरी सुवर्णासारखा राजमहाल होता आणि सुशीला पंचारती घेऊन सुदामाचं स्वागत करण्याकरता ती आलेली होती. सुशीलाला त्यांनी ओळखलं नाही. फाटक्या कुटक्या वस्त्रात नित्य तो पाहत होता, त्यामुळे तिचं सौंदर्य त्याला कधी कळलेलंच नव्हतं. परंतु ती सुशीला लक्ष्मीसारखी दिसत होती. भगवंतानी सर्व राज ऐश्वर्य वैभव दिलेलं होतं. मुलंही पण राजकुमारासारखे राजबिंड दिसत होते. सर्व लखलखाट होता. हे काय आहे? त्यावरती सुशीलेनी सांगितलं, ही द्वारकाधीश श्रीकृष्णाची कृपा आहे. त्यांनी आपल्यावरती अशी कृपा केलेली आहे. सुदामा त्या कृष्णाला कोटी कोटी वंदन करू लागला आणि म्हणाला
हे कृष्णा, हे काय रे तू वैभव दिलंस? भक्तीचं वैभव दे, तेच पुरेसं आहे कृष्णा. हा महल नको, माझ्या हृदयामध्ये नित्य तुझं स्थान असू दे आणि ओठावरती तुझं नाम असू दे. आणि तो सुदामा कृष्णाला म्हणतो आहे, देना है तो, अरे देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. मेरे सर पर रख दो बाबा अपनी ये दोनों हाथ. अरे देना है तो, देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. अरे देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. देने वाला श्याम प्रभु तो धन और दौलत क्या मांगे. श्याम प्रभु से मांगे तो फिर नाम और इज्जत क्या मांगे. मेरे जीवन में अब कर दे जय हो, मेरे जीवन में अब कर दे तो कृपा की बरसात. देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. सुदामानी कृष्णाला मागितलं, भगवंता द्यायचं आहे तर जन्माजन्माची साथ दे. आणि कृष्णाने त्याची हाक ऐकलेली आहे. सुदामा मात्र जुन्या झोपडीतच राहत होता आणि ते सर्व वैभव त्याच्या भक्तीने त्याला प्राप्त झालेलं होतं. श्रोते हो, गुरुकुलामध्ये असताना सुदाम्याच्याकडनं कळत नकळत चूकच झालेली होती. गुरुमातेनी 64 चणे सुदाम्याला दिलेली होती. 32 जी कृष्णाची आणि 32 चणे सुदाम्याचे. वनामध्ये दोघंही पण इंधन आणण्याकरता गेले असताना सुदामा थकला आणि तो झाडावरती बसला. कृष्ण मात्र इंधन आणण्याकरता दूर दूर गेलेला होता. सुदामा झाडावरती बसून बसून कंटाळला आणि त्याला भूकही लागली. त्यांनी आपल्या वाट्याचे 32 चणे तर खाल्लेच खाल्ले, परंतु कृष्णाचाही विचार केला नाही. त्याच्याही वाट्याची चणे त्यांनी खाऊन घेतले. कृष्ण इंधन आणून सुदामा जवळ आला. कृष्णाला कट 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 आवाज येऊ लागला. त्यावरती कृष्ण सुदाम्याला विचारू लागला, सुदामा, हा कसला रे आवाज येतोय? सुदामा खोटा बोलला आणि म्हणाला, कृष्णा, थंडी खूप आहे ना रे, त्यामुळे माझ्या दातकड्या वाजतात आहे, त्या दातांचा आवाज आहे. सुदाम्याकडनं कळत नकळत 2 अपराध घडलेले होते. एक म्हणजे कृष्णाच्या वाट्याचे 32 चणे त्यांनी खाल्लेले होते आणि दुसरे म्हणजे चक्क सुदामा खोटा बोललेला होता की तो आवाज चण्याचा होता, परंतु तो म्हणाला की थंडीमुळे दात वाजतात आहे. यामुळेच गुरुमातेने त्याला शाप दिलेला होता की तुझ्या स्त्रीचा क्षय होईल आहे, 18 विश्व दारिद्र्य तुला येईल आहे. परंतु ईश्वर दयाळू आहे, करुणा सागर आहे, भक्त वत्सल पतित पावन आहे. भक्त आपली चूक दुरुस्त करतो, त्यावेळेला क्षणाचाही उसंत न लावता तो करुणासागर भगवंत त्याला एका क्षणामध्ये मालामाल करतो. सुदाम्याने पोह्याची मूठ द्वारकाधीशाला अर्पण केली आणि काय सांगावं, स्वर्गाचं राज्य म्हणा, द्वारकेसारखी सुंदरशी ती सुदाम नगरी कृष्णाने त्याला बहाल केली की कणभर खाऊ घालणाऱ्याला मनभर देणारा असा तो औदार्याची मूर्ती म्हणजे द्वारकाधीश भगवंत. तो लक्ष्मीचा नारायणाची भक्ती पूजा, त्याला नैवेद्य भक्तिभावाने जे कोणी अर्पण करतात त्यांच्यावरती महालक्ष्मीची कृपा बरसत असते. महालक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यांच्या घरी सुख, शांती, समृद्धी, आनंद आणि सौख्य नांदतं. ती महालक्ष्मी
ऐश्वर्याची देवता. तिच्या कृपा प्रसादाने भाग्योदय होतो. देहि सौभाग्य आरोग्यम देहि मे परमं सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जयी. विद्यावंतं धनवंतं यशस्वंतं जनं कुरु. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जयी. या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी. या रक्तामृदिरांबरा हरसकी या श्रीमनोलादिनी. या रत्नाकरमंथना प्रगटिता विष्णु स्वया गेहिनी. सामान पातु मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती. लक्ष्मी च पद्मावती. महालक्ष्मी प्रसन्न झालेली आहे. द्वारकाधीश भगवंतही प्रसन्न झाले आणि त्या सुदाम्याचा भाग्योदय झाला. ब्रह्मदेव कृष्णाला म्हणाले, भगवंता हे काय केले तुम्ही? कृष्ण म्हणाला, हे ब्रह्मा, त्याने मला आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, त्यामुळे त्याचा भाग्योदय झालेला आहे. असा हा श्रीहरी की ज्याचा हात पकडतो त्या अनाथाला सनात करतो, कंगालला मालामाल करतो आणि त्याचं जीवन आनंद रसाने भरून टाकतो. तो आनंद सागर, करुणा सागर, औदार्याची मूर्ती, प्रेम सागर आहे हो. असा हा प्रेमाचा, स्वानंदाचा मोरपीस सर्वांगावरती फिरवतो आणि जीवनाचं सोनं करतं, अमृत होतं. सुदामा आपल्या पोरबंदरला आलेला असताना त्याला मात्र आपलं घर दिसलं नाही, झोपडी दिसली नाही, पूर्ण वैभव दिसलं. तेव्हा सुशीलेने सांगितलं की ही सर्व तुमचा तो मित्र द्वारकाधीश श्रीकृष्ण, त्याची ही कृपा आपल्यावरती बरसलेली आहे आणि त्यांनी आपल्या जीवनाचा कायापालट केलेला आहे. सुदाम्याच्या डोळ्यात घळघळ पाणी आलं. कृष्णा, हे रे काय तू दिलंस मला, हे सुवर्णाचं वैभव मला नको, तर तुला द्यायचंच ना, तर तुझे ते कृपा हस्तक माझ्या मस्तकावरती नित्य असू दे. हे भगवंता, तुझा हात माझ्या हातात असू दे, तुझी जन्मोजन्मीची साथ असू दे. सुदामा त्या द्वारकाधीश भगवंताला कारुण्यमयी प्रार्थना करतो आहे. अंतःकरणातच त्याच्या तो बसलेला होता. हे भगवंता, हे दयाळा, हे अच्युता, हे केशवा, हे माधवा, तुला एकच माझं मागणं आहे, देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. आणि तो सुदामा व्याकुळ होऊन त्या द्वारकाधीशाला प्रार्थना करतो आहे आणि म्हणतो आहे, कृष्णा, खरंच रे की मैत्री करावी तर तुझ्याच बरोबर. जीवमात्राचा सच्चा मित्र ईश्वर आहे आणि ईश्वराबरोबर केलेली मैत्री, ती मैत्री जीवनाला आकार देते, आकारच राही तर ती मैत्री सर्व काही अर्पण करणारी आहे. सुखात दुःखामध्ये साथ देणारी अशी ती मैत्री, अतूट बंध असलेली मैत्री, विश्वासाने गुंफलेली मैत्री. तेव्हा तो सुदामा कृष्णाला विनवितो आहे, आर्त आर्त प्रार्थना करतो आहे, हे माधवा, हे केशवा, तुझं लक्ष असं असू दे की तुझे दोन्ही हात माझ्या मस्तकावर असू दे, कृपेचा हस्तक माझ्या मस्तकावरती असू दे. आणि तो म्हणतो आहे, देना है तो अज देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ. मेरे सर पर रखना कन्हैया जय हो, मेरे सर पर रखना बाबा अपने दोनों हाथ. देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ.
देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ। शाम तेरे चरणों की धूली धन और दौलत से महंगी है। शाम तेरे चरणों की धूली धन और दौलत से महंगी है। मेरे दिल की तमन्ना यही है, जय हो। मेरे दिल की तमन्ना यही है, कर सेवा दिन और रात। देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ। देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ। सुना है हमने शरणागत को अपने गले लगाते हो। ऐसा हमने क्या मांगा जो देने में हिचकाते हो। बनवारी कृपा करना, जय हो। बनवारी कृपा करना, ये होती रहे मुलाकात। देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ। देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ। मेरे सर पर रखना बाबा अपने ये दोनों हाथ। देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ। देना है तो दीजिए जन्म जन्म का साथ। ईश्वर प्रसन्न झाल्यानंतर त्याला काय मागावं हे सुदाम्याने जगताला सांगितलेलं आहे. त्याला धन दौलत वैभव ऐश्वर्य कीर्ती हे न मागता त्याचा नित्य संग मागावा. अशी कृपा बरसू दे हे कृष्णा, हे माधवा. माझ्या मनाची चित्ताची तू चोरी कर आणि ही मनरूपी गाय तुझ्या हरिनामाच्या खुट्याला आवळून बांध. एवढी कृपा कर रे कृष्णा. माझ्या डोक्यावरती सदैव तुझ्या कृपेचा हस्तक असू दे. अशी ही सुदामा कृष्णाची मैत्री ती अजरामर आहे. मैत्री असावी तर सुदामा कृष्णासारखी. किती सांगावं हो सुदाम चरित्र की त्याचा अंतच लागत नाही. परंतु या मनाला तर आवर घालावंच लागेल ना श्रोते हो. तेव्हा इथे मी वाणीला विराम देते. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. द्वारकाधीश भगवान की जय. श्री राधे श्री राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. श्री हरये नमः. श्री हरये नमः. जय श्री कृष्ण. राधे राधे.